नागपुर शहर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर चोर को गिरफ्तार किया है। आरोपी का नाम नरेश उर्फ अक्कू महिलांगे। ये नागपुर और आसपास के इलाकों में दिन दहाड़े घरों में चोरी, जेब तराशी, वाहन चोरी और रात में घुसकर चोरी जैसी वारदातों में सक्रिय था। गिरफ्तार आरोपी ने अब तक 35 से ज्यादा चोरी की घटनाओं में शामिल होने की बात कबूल की है। इस ऑपरेशन को नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच और शहर के विभिन्न थानों की टीमों ने मिलकर अंजाम दिया है। पुलिस आयुक्त ने इस सफलता पर टीम की सराहना की है। पुलिस ने बताया कि आगे भी इस तरह की कार्रवाई जारी रहेगी ताकि शहर को चोरी मुक्त बनाया जा सके। नरेश अंकोलू महिलांगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आमच्या पोलीस स्टेशन कळमना हद्दीतला आणि 2012 पासून तो घरफोडी, चोरी, वाहन चोरी यासारखे गुन्हे करत आहे आणि जवळपास 100च्या वर त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। तो नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, आजूबाजूचे जिल्हे तसेच छत्तीसगड राज्यात सुद्धा त्यांनी मोठ्या चोऱ्या केलेल्या आहेत, परंतु आतापर्यंत त्याच्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई झालेली नव्हती आणि त्यामुळे तो त्याचा फायदा घेऊन बेल झाली की लगेच तो आपलं चोऱ्या करायचं काम सुरू करायचा। त्यामुळं समाजात सुद्धा त्याचं एक भीतीचं वातावरण त्याच्याबाबत निर्माण झालेलं होतं। त्या आमच्या पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध त्यांनी आमच्या पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केली आणि आम्ही त्याला त्या गुन्ह्यात अरेस्ट केलं आणि त्यानंतर आम्ही MPDA ॲक्ट अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करायला सुरुवात केली आणि आम्ही खूप मेहनत, आमच्या स्टाफने खूप मेहनत घेऊन त्याच्या विरुद्ध MPDA ॲक्ट अंतर्गत प्रस्ताव तयार केला आणि त्याला 2 दिवसापूर्वी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांनी 1 वर्षाकरता स्थानबद्ध केलेलं आहे आणि आता त्याला कोल्हापूर जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे एक कुख्यात आरोपी 1 वर्षाकरता स्थानबद्ध झाल्यामुळे खूप चांगली कामगिरी आहे ही आणि 1 वर्ष तरी त्या घरफोड्यांपासून दूर राहील हा प्रदेश। कारा न्यूज़ के लिए विशाल बम्बरवार की रिपोर्ट।